शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आलो आहोत। या चौकातून वळाल्यानंतर थोड्याच वेळात आपण गडावरती पोहोचणार आहोत। तर चला माझ्यासोबत आज शिवनेरी गड किल्ला। मित्रांनो, तसं जर पाहिलं तर पूर्वी याला जीर्णनगर जुनेर म्हणजे आजचं जुन्नर असं नाव होतं। इसवी काळापासून हे प्रसिद्ध आहे आणि शक राजा नहपानाची राजधानी होती आणि हा जो गड आहे हा जुन्नर शहरातच लागून आहे। तर चला माझ्यासोबत, आपण गडाजवळ आलेलो आहोत। तर आपण सकाळचे 6 वाजलेत, आपण गड चढायला सुरुवात करूया। मित्रांनो, गड चढताना काही नव्या जुन्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्त झालेल्या पाहायला मिळतात। प्रथम डाव्या बाजूला एक सुरक्षा चौकी आहे, तिथे आपलं नाव, मोबाईल नंबर, आपल्यासोबत किती माणसं हे याची नमूद आकडेवारी तिथे दिली जाते। आपला मोबाईल नंबर दिल्यानंतर आपण गडावरती चढायला सुरुवात करू शकतो। या वाटेने गडावर जाताना 7 दरवाजे लागतात। तर पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा। तर अशा प्रकारे हे 4 दरवाजे झालेत। अजून आपण पुढे सांगणार आहोत, पण मी तुम्हाला जो हत्ती दरवाजा आहे ह्याच्याबद्दल पण काही विशेष सांगणार आहे। तर मित्रांनो, माझ्यासोबत राहा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, या किल्ल्याला चारी बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे। कारण हा किल्ला जो आहे पूर्ण एक खडकावरती आहे, उंच, आणि याच्यावर चढणं अवघड आहे। इतका मजबूत किल्ला आहे हा। असं म्हणतात की सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकाचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग, या मार्गावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे। यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यावरील दुर्गाची निर्मिती केली। या मार्गावर हा किल्ला बांधण्यात आला। तसं जीवधन किल्ला आहे, चावंड किल्ला आहे तिथे, आणि पुढे गेल्यानंतर नाणेघाट आहे। तर असा हा मजबूत किल्ला आपल्याला पाहायला मिळतो। आणि ह्याच किल्ल्यावरती, ह्याच गडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला। त्यामुळे हा किल्ला आणखीन प्रसिद्ध झालेला आहे। तर आपल्या महाराजांचं हे जन्मस्थळ आहे आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, रमाकांत गाडेकर ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज मी गड शिवनेरी या ठिकाणी आलेलो आहे। पहा, अजून बरंचसं वरती जायचं आहे, दमल्यासारखं झालं आहे म्हणून बसलेलं आहे। तर चला, आज माझ्यासोबत गड शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं करणार आहे आणि तुम्ही नक्की या किल्ल्याला एकदा भेट द्यायला या। असा किल्ला आपल्या पारनेर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे आणि 2 तासात तुम्ही त्या किल्ल्यापर्यंत जाऊ शकता। इतका मस्त किल्ला आहे आणि किल्ल्यांची जडणघडण, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे पुरातन बौद्ध लेण्या आहेत, इथले काही शिलालेख आहेत, हे पण पाहण्यासारखे आहेत। ह्या गडावर जे काही खोदून जे घरं तयार केलेली आहेत याच्यावरती पुरातन भाषा आपल्याला पाहायला भेटते। त्याचबरोबर पूर्वी बहुतेक या ठिकाणी बौद्ध भिक्खू बसून ध्यान साधना करत असतील। कालांतराने जसं राजवट व सत्ता बदलत गेली तसतसा त्या खोल्यांचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी होत असेल किंवा काही गुप्त बैठका ह्यासाठी होत असेल। बऱ्याचशा लेण्या ह्या आपल्याला गडकिल्ल्यावर पाहायला भेटेल। त्याचबरोबर ह्या ठिकाणी बौद्ध स्तूप पण आहे। पहा, आजही मजबूत स्थितीत आहे, व्यवस्थित आहे आणि खरंच पाहण्यासारखं। म्हणजे सत्ता बदलल्या पण ज्या गोष्टी ज्या पुरातन आहेत त्या आजही सुस्थितीत आहेत, हे व्यवस्थित आहे। आणि गडाच्या चारी बाजूनी जवळजवळ अशा बऱ्याचशा बौद्ध लेण्या, जवळजवळ 64 ते 65 बौद्ध लेण्या आहेत, त्या तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला, माझ्यासोबत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो।
5वा दरवाजा, याला मेना दरवाजा पण म्हणतात, मेना गेट. तसा हा शिपाई दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजातून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला 6वा दरवाजा लागतो. लांबूनच दिसतो तो, त्याला फाटक दरवाजा म्हणतात किंवा त्याला आजच्या भाषेमध्ये कुलूप दरवाजा म्हणतात. म्हणजे हा कुलूप दरवाजा आहे. आणि हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस आपल्याला 7वा कला बकर हा दरवाजा लागतो. आणि इथे एक अंबरखाना पण आहे. पूर्वीच्या काळी ऊन, वारा, पाऊस यापासून आपलं धान्य, जे काही वस्तू सुरक्षित राहावी यासाठी हा अंबरखाना होता. मोठा अंबरखाना आहे. पहिला पडलेला होता, पण आता बरंचसं बांधकाम क्लिअर झालेलं आहे, व्यवस्थित सुस्थितीत आहे सध्याला. आणि हा पाहण्यासारखा आहे. हा अंबरखाना तुम्ही नक्की पहा. हा अंबरखाना पाहून झाल्यानंतर जसे तुम्ही बाहेर येताल तसं आपण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण आता चालत जाणार आहोत. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जात असताना आपल्याला उजव्या हाताला एक मशीद दिसते. आणि जन्मस्थळाजवळ गेल्यानंतर हे पहा, मस्त अशी वास्तू बनवली आहे, पुरातन वास्तू आहे. आणि ह्या वास्तूमध्ये फिरताना असं खरंच वाटतं की आपण त्यांच्या सानिध्यात आहोत. एकदम शांत वातावरण आहे. ही आहे सर्वात भयानक व डेंजर जागा. या ठिकाणी शत्रूला किंवा अपराध्याला याच ठिकाणून कडेलोट केला जात होता. अक्षरशः खाली पाहिल्यावरती नजर भिरभिरते. आणि अशा उंचावरून जर एखाद्या अपराध्याला, जो गुन्हेगार आहे, ज्यांनी असा महाभयंकर गुन्हा केला आहे, ज्यावेळेस त्याला ह्या कडेलोटावरून जेव्हा खाली फेकत असतील तेव्हा अक्षरशः त्याचे तुकडे तुकडे होत असतील. फार म्हणजे कल्पना करणं अशक्य आहे, अशी भयानक मौत ह्या ठिकाणी त्याची होत असेल. तर हे सर्वात शेवटचं किल्ल्याचं ठिकाण आहे. आणि खाली जुन्नर शहर दिसतंय वरून, आणि खरंच पाहण्यासारखं आहे. आणि मी तुम्हाला जवळजवळ खालची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे ह्या कडेलोटावरून खाली कसं दिसत असेल हे जवळजवळ मी तुम्हाला माझ्या परीने दाखवण्याचा प्रयत्न.
आम्ही जसा गड खाली उतरायला सुरुवात केली तर आम्हाला एक शाळेची मुलं बरेचसे पर्यटक ह्या ठिकाणी येताना दिसले आणि ते जवळजवळ आपल्या पारनेर तालुक्यातील पोखरी, गुरेवाडी या ठिकाणचे विद्यार्थी व पर्यटक होते, नागरिक होते, महिला होत्या आणि त्यांनी आम्हाला ओळखलं आणि मग त्यांच्याशी आम्ही गप्पा केल्या. त्यानंतर कळालं की ही त्या ठिकाणून आले आहेत. निलेश लंके प्रतिष्ठान, पोखरी, गुरेवाडी असे तिथले विद्यार्थिनी शिक्षक होते. त्यांच्याशी भेट नमस्ते मित्रांनो, रमाकांत गाडेकर ब्लॉगमध्ये आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, आत्ता आम्ही शिवनेरी केलेलं आहे आणि शिवनेरीवरून आम्ही सध्या नाणे घाटकडे चाललेलो आहे. पूर्वीच्या काळी असं म्हणतात की मुंबईवरून जर शिवनेरीकडे यायचं ठरलं तर नाणे घाटमध्ये एक जाकात नाका होता आणि तो जाकात नाका परत त्या ठिकाणची काही स्थळं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत नाणेघाट